नमस्कार माझ्या गोडताईंनो. तर आज मला सकाळपासनं काहीतरी असं चमचमीत खायचं मन होत होतं. तर मी मुलांना विचारलं आपल्याला काय बनवायचं. तर मुलं बोलले की आपण आज पावभाजी करू मम्मी. मग मी आज कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, बटाटा, वाटाणा हे सर्व मिश्रण कुकरमध्ये लावलं. कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या घेतल्या आणि एका बाजूला आलं, लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतली आणि एक बारीक कांदा चिरून, टोमॅटो चिरून, वाटाणा सोलून हे तेलामध्ये परतवत टाकलं. मग एकीकडे हे 3 शिट्ट्या झाल्यावर कुकर गार झाल्यावर हे सगळं एका बाजूला पाणी बाजूला केलं आणि हे सगळं मी असं परातीमध्ये घेऊन तांब्याने रगडून काढते. म्हणजे थोडंसं जाड मोठं झालं की छान लागतं. नंतर भाजी पण चमच्याने खायला छान आवडते, मस्त वाटते. तर एकीकडे कांदा आणि लसूण त्याची पेस्ट परतवणं चालूच होती. मी ती अशी लालबुंद होईस्तोवर सारखं हलवून घेते. वाटाणा पण शिजल्या जातो आणि मग त्याच्यामध्ये हे साहित्य सगळं एका बाजूला टाकून घ्यायचं. वाटून एकदम चिकन करायचं होईल तेवढं, थोडंफार जाड मोठं असतंच. त्याच्यानंतर हे त्याच्यामध्ये हळूहळू सारण त्याच्यात टाकून गरम मसाला, एव्हरेस्ट पावभाजी मसाला टाकून परतून असा खरपूस वास येऊस्तोवर करायचं आणि हे वाटलेलं रगडलेलं सारण हे सगळं त्याच्यामध्ये टाकून मग आपण कुकरमध्ये बाजूला पाणी ठेवलेलं होतं ते पाणी घेऊन त्याच्यामध्ये लागल तसं पाणी टाकत आमच्या इथं जरा थोडीशी पातळ असली की मग जरा बाबांना पण खाता येतं म्हणून थोडंसं आम्ही पातळच करतो आणि छान पण लागते. दुसऱ्या दिवशी अशी जरा घट्ट उरते तर मुलं सकाळी नाश्त्याला पण ती खाऊन घेतात. तर मी इथं एव्हरेस्ट पावभाजी मसाला, आपला घरचा लाल मसाला, थोडा काळा मसाला असं टाकून थोडीशी वरती कलरला थोडी हळद पण टाकली. मी टाकत नसते पण आज म्हटलं कलर बघू. तरी कलर आज थोडासा डाऊनच आलेला आहे. मग काय एकीकडे पाव भाजायला घेतले आणि बाकीचं खाली कांदा, हिरवी मिरची, लिंबू असं बारीक चिरून घेतलं आणि मग मुलं वाटच बघत होते. तोपर्यंत एकीकडे ही तयारी चालू. 2 पाव भाजले. लगेच माझ्या मुलांना आवाज दिला आणि ते वाटच बघत होते. सगळं घेऊन बसलेले होते मुलं आणि मग लगेच गरम तूप लावून असे पाव शेकून गरम आम्ही पाव पण गरमच आणतो बेकरीमधनं. म्हणजे मग एकदम सॉफ्ट हॉटेलसारखी अशी छान पावभाजी बनते. हॉटेलपेक्षा पण घरचीच पावभाजी छान लागते. तर मुलं पण माझ्या आवडीने खाता. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने कोण अशी पावभाजी करतं तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. या मग पावभाजी खायला. धन्यवाद.